in morning lecture, okay, I have completed the adjuvants. Okay, so you have seen the different types of adjuvants. Okay, and in afternoon, actually in the morning session, there is a lecture of economics, but M. Patil sir is not present in college. The actual lecture practical time. Okay, so I have started exercise number 11, study of water management of kharif crops. Okay, so it's a practical course of agro 359, that is practical crop production first kharif crops. तर हा जो आहे 359 जो आपला प्रॅक्टिकलचा कोर्स आहे त्याच्यामधलंच प्रॅक्टिकल मी तुम्हाला शिकवतोय. ओके, एक्सरसाइज नंबर 11, स्टडी ऑफ वॉटर मॅनेजमेंट ऑफ खरीप क्रॉप्स. ओके, त्याच्यामध्ये objective to know the critical growth stages of the crop and irrigation scheduling for survival of the crop. So here, what is mean by critical growth stage? It is the stage of crop growth where plant require water for their growth and development. If the water is not available, then the yield of crop may get affected or reduced, which cannot be recovered by further application of water. That is the basic definition of critical growth stages. Critical growth stage definition काय आहे? It is the stage crop growth, झाडाच्या वाढीची अशी अवस्था when a plant is very much sensitive for the moisture. झाडाला पाण्याची नितांत गरज असते. If the water is not available at that stage, जर झाडाला पाणी नाही भेटलं, then the yield of crop may get affected or reduced. झाडाची yield जी आहे ती अफेक्ट होते किंवा कमी होते. Further application of water does not recover the loss in yield. पुन्हा तुम्ही कितीही पाणी दिलं तरी उत्पादनामध्ये झालेलं नुकसान कधीही भरून येत नाही. For that thing, I will give you the example. Suppose your plant is at the flowering stage. Okay, समजा एका फील्ड मध्ये फॉर एक्झाम्पल देर आर 1000 प्लांट्स, कुठल्याही क्रॉपच्या असू द्या, समजा ज्वारी आहे, बाजरी आहे, कशात पण एका फील्ड मध्ये 1000 प्लांट आहेत. ओके, आणि ऍट द स्टेज ऑफ फ्लावरिंग स्टेजला त्या झाडाला पाणी नाही भेटलं, त्या फील्डला पाणी नाही भेटलं, कारण काय पण असू दे, रेनफॉल नाही पडला किंवा विहिरीमध्ये पाणी नव्हतं किंवा कॅनलला पाणी नव्हतं, रिझन मे बी द XYZ. सो बिकॉज ऑफ दॅट स्टेज, फ्लावरिंग स्टेज, फार्मर आर अनेबल टू गिव्ह द इरिगेशन टू दॅट स्टेज, फ्लावरिंग स्टेज. शेतकरी कुठल्याही कारणास्तव त्या शेताला पाणी देऊ नाही शकला, म्हणजे पाऊस नव्हता म्हणून देऊ नाही शकला, पाणी नव्हतं म्हणून देऊ नाही शकला, नदी नाले एवढे आटले होते म्हणून देऊ नाही शकला, किंवा ड्रायस्पेल पडले होते म्हणून देऊ नाही शकला. आता 1000 पैकी समजा 50% झाडाचे फ्लावर ड्रॉप झाला, फुलं गळून पडले किंवा फ्लावर ड्रॉप झाला, किंवा काही झाडं मेली असतील किंवा काही असतील, पण फ्लावर ड्रॉप धरून घेऊ आपण की 50% किंवा 30% किंवा 40% झाडाचा फ्लावर ड्रॉप झाला. ठीक आहे, थोडेफार बाकीचे वाचले 40-50%. त्यानंतर समजा पाऊस पडला, फ्लावर ड्रॉप झाल्यानंतर एक 7-8-10 दिवसानंतर पाऊस पडला बऱ्यापैकी. आता एक लक्षात ठेवा, जे 50% फ्लावर ड्रॉप झाले त्या फील्ड मध्ये प्लांटचे, ते तर डबल येऊ शकत नाहीत. एखादी स्टेज करून जर फ्लावर ड्रॉप झाला, फॉर एक्झाम्पल घ्या, तर राहिले किती शिल्लक? 500 झाडे. मग त्या 500 झाडांना ग्रीन फिलिंग होणार आहे. पुन्हा तुम्ही कितीही पाणी दिलं, पुन्हा कितीही पाऊस पडला किंवा कितीही पाणी अवेलेबल झालं, जे 500 क्रॉपची जी इल्ड लॉस आहे, इट कॅनॉट बी रिकवर्ड. त्यामुळे क्रिटिकल ग्रोथ स्टेज मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असते, प्लांटच्या ज्या ग्रोथ स्टेजेस असतात किंवा डेव्हलपमेंट स्टेजेस असतात त्या खूप इम्पॉर्टंट असतात. यू हॅव टू गिव्ह द इरिगेशन ऍट लिस्ट ऍट दॅट स्टेजेस. कमीत कमी जर तुमच्याकडे पाण्याची लिमिटेशन असेल तर कमीत कमी प्लांटची जी क्रिटिकल ग्रोथ स्टेज आहे, वाढीची अवस्था, त्यावेळेस तरी तुम्ही पाणी देणे मिळावं त्याला, ह्याची काळजी घेतली पाहिजे. ओके, आता बेसिक असतात. आता जर पल्सेस असतील, पल्सेस क्रॉप जर असतील तर पल्सेस मध्ये काय येतं? ब्रांचिंग, फ्लावरिंग आणि पॉट डेव्हलपमेंट. एवढ्याच आहे, 3च आहेत बेसिक. कुठलं पण पल्स घ्या तुम्ही, ग्रीन ग्राम घ्या, ब्लॅक ग्राम घ्या, ग्राउंडनट घ्या, सोयाबीन घ्या, एवढंच आहे. तर काय वेगवेगळं काय नाही. सिरियल समजा ज्वारी बाजरी असेल आपली, त्याच्यामध्ये पण तसंच आहे. ओके, फ्लॅग लिप स्टेज येते, बाजरी असेल तर टिलरिंग येते. ओके, त्यानंतर फ्लावरिंग येते आणि ग्रेन फिलिंग स्टेज येते. ठीक आहे, आणि मका जर असेल तर त्याच्यामध्ये टॅसलिंग आणि कर्नल्स. ओके, बेसिक सांगतो तसं हे पण येते, फ्लॅग लिप येते किंवा निहाय स्टेज पण आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त मक्याला तुरा लागणे आणि त्याला कणसं लागणे ह्या मेन क्रिटिकल गोष्टी असतात. तर समजा तुमच्याकडे पाण्याचं लिमिटेशन आहे किंवा फार्म पॉन्ड मधून तुम्ही पाणी देणार आहात. ओके, फार्म पॉन्ड किंवा शेततळ्यामध्ये थोडंसं पाणी साठलेलं आहे, त्यातनं तुम्ही इरिगेशन देणार आहात, तर इतर
न देता, ओके, रेग्युलर ग्रोथ स्टेजला किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजला जास्त पाणी न देता वी हॅव केप्ट दॅट वॉटर फॉर द फ्लावरिंग स्टेज और ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज, बिकॉज दीज आर द स्टेज आर इम्पॉर्टंट, त्यात महत्वाचे आहेत. फ्लावर जर चांगलं राहिलं किंवा मेंटेन राहिलं किंवा ड्रॉप नाही झाला तर तुम्हाला ग्रेन इल्ड चांगली भेटणार आहे. आणि ग्रेन लागल्यानंतर जर पाण्याचं शॉर्टेज आलं तर ग्रेनची साईज स्मॉल राहणार किंवा स्ट्रिमलिंग होणार, ग्रेन सुकल्यासारखं दिसणार किंवा कलर प्रॉपर येणार नाही, शेप चांगला येणार नाही. त्यामुळे ह्या बेसिक इम्पॉर्टंट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत की ज्या सेन्सिटिव्ह असतात मॉइश्चरला. साहजिकच आहे ती त्याची वाढीची अवस्था आहे आणि इम्पॉर्टंट स्टेज आहे. सो वी हॅव टू सप्लाय द वॉटर ऍट दॅट स्टेज ऍट लिस्ट ऑल्सो, कमीत कमी. हा, जर तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, नदी नाल्या ओढ्यांना पाणी, विहिरीत तुमच्या भरपूर पाणी आहे किंवा बोरला पाणी भरपूर आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही 4 इरिगेशन द्या, 5 द्या, 6 द्या, आहे भरपूर पाणी, जमीन लागलेली आहे, ड्राय व्हायला लागली, तुम्ही पाणी पाजा, काय प्रॉब्लेम येत नाही. जर पाणी भरपूर असेल तर, जर लिमिटेड असेल तर ऍटलिस्ट क्रिटिकल ग्रोथ स्टेजला तरी पाणी द्यावं, दिलंच गेलं पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाहीतर तुम्ही नुसती खतं टाकून, भांगली करून किंवा विडिंग करून किंवा बाकीच्या गोष्टी करून काय होणार नाही. ऍग्रिकल्चरमध्ये जर इल्ड पाहिजे, उत्पादन पाहिजे, तर फर्टिलायझरच्या जोडीला इरिगेशन मस्ट आहे. बिन पाण्याची तर शेती होऊ शकत नाही. आणि जिथं रेनफीड कंडिशन्सवर शेती केली जाते त्याला आपण रिस्क ऍग्रिकल्चर म्हणतो. त्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप जास्त असतो, कारण की त्यामध्ये शॉर्टी नसते की आपलं क्रॉप येईल का नाही डेफिनेटली. ठीक आहे, त्यामुळेच मग त्या रिस्क फॅक्टर मध्ये लोकांना क्रॉपची जर शॉर्टी नसेल की गॅरंटी नसेल तर लोक इन्व्हेस्टमेंट पण त्या पद्धतीने कमी करतात. म्हणजे फर्टिलायझर्स असतील, सीड असतील, व्हरायटी असतील, एवढ्या क्वालिटी वापरत नाहीत की लोकांची काय गॅरंटी नसते, क्रॉप आलं तर येईल नाही तर नाही कोणी. सो इट इज ड्रायलँड ऍग्रिकल्चर और रेनफेड ऍग्रिकल्चर, ॲज यू नो दॅट इट इज व्हेरी रिस्की ऍग्रिकल्चर. तर पाण्याची सोय नसेल तर तुम्ही क्रॉपला इन्व्हेस्टमेंट करताय सीड फर्टिलायझर मध्ये, ते जर रिटर्न भेटेल याची काय गॅरंटी नाही. ओके, आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये पण ऑलरेडी पण सांगितलं होतं, मराठवाडा रिजन असेल किंवा विदर्भा रिजन असेल तर फार्मर सुसायडल अटेम्प्ट जास्त होतात. त्यामागचं हेच रिझन आहे की ड्रायलँड कंडिशन्सवर लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि क्रॉप जर फेल गेलं तर इट इज नॉट इकॉनॉमिकल, आणि पुन्हा ते डबल रिसोईंग करायचं किंवा डबल क्रॉप कल्टिव्हेशन करायचं हे इकॉनॉमिकली त्यांना परवडत नाही. ओके, so each crop has a certain critical stages at which if there is a shortage of moisture, the yield is reduced drastically. When there is a shortage of water, it is better to take care the critical stages. First, to obtain the increase the water efficiency, the critical stages of crop are required to be studied for different crops. आता वेगवेगळ्या क्रॉपच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस कोणत्या आहेत की ज्या वेळेस तुम्हाला त्यांना पाणी द्यायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. द ग्रोथ स्टेजेस ऑफ सिरियल इन रिलेशन टू द इरिगेशन आता काही आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. तर पहिली ते जर्मिनेशन, अपीअरन्स ऑफ रॅडिकल. आता सिरियलच्या दाखवतो हे पहिल्यांदा, सिरियल क्रॉप्सच्या. ओके, जर्मिनेशन म्हणजे ज्वारी, बाजरी, तूर, ज्वारी, बाजरी, मका, राईस, व्हीट, तर उगवून येणे, सॉइल पोलटाईल बाहेर येणे सॉइल क्रस्टच्या, ते येते जर्मिनेशन. दुसरे येते टिलरिंग. टिलरिंग म्हणजे काय, फुटवे फुटणे, खालनं टिलर्स फुटणे. कशामध्ये दिसून येते, बाजरीमध्ये दिसून येते, शुगर केन मध्ये दिसून येते. फॉर्मेशन ऑफ टिलर, ब्रांचेस प्रोड्युस्ड फ्रॉम द बेसल स्टेम, स्टेम पासून साइडनं ब्रांचेस फुटतात. त्यानंतर जॉईंटनिंग, द स्टेज वेन टू नोड्स कॅन बी सीन, ज्या वेळेस नोड दिसतात ना तुमच्या, आता जे माझं बोर्ड बघायचं दाखवतो तुम्हाला, आपल्या 1 2 3 नोड्स. ओके, तर जॉईंटिंग म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, नोड्स पडतात, त्याची लेंथ वाढायला चालू होते. शूटिंग, द स्टेज ऑफ इलॉंगेशन ऑफ इंटरनोड्स, तर प्लांटची जी हाईट वाढते, नोड्स मधला जो गॅप वाढतो त्याला म्हणायचं शूटिंग. बूटिंग, द एंड ऑफ शूटिंग स्टेज अँड जस्ट प्रायर टू द इमर्जन्स ऑफ इयर हेड. तर बूटिंग म्हणजे काय, ज्यावेळेस कणीस लागतं किंवा फ्लावर लागतो, सॉरी, तिथनं पुढे काय प्लांटची हाईट वाढत नाही. फ्लावरिंग लागलं एकदा की प्लांटची हाईट वाढायची स्टॉप होऊन जाते, तिथनं पुढे फ्लावरिंग वाढतं, त्याला म्हणायचं बूटिंग. ते येतं हेडिंग. हेडिंग म्हणजे काय, इयर हेडिंग. ओके, कणीस लागतं त्यावेळेस इमर्जन्स ऑफ इयर फ्रॉम द ट्यूब. ओके ओके, ऑर लिप शीट, शेवटी त्या एक इयर हेड येतो, त्या बाजूला एक पान असतं, ठीक आहे, लिप शीट. फ्लावरिंग, द पिरियड ऑफ ग्रेन डेव्हलपमेंट फ्रॉम द फर्टिलाइज्ड अंटिल द मॅच्युरिटी. ओके, दिस पिरियड कॅन बी फर्दर सबडिवायडेड. फ्लावरिंग हा जो स्टेज आहे ती फ्लावर लागल्यापासून ग्रेन डेव्हलपमेंट पर्यंत कंटिन्यू राहते, पण तिच्यामध्ये पुन्हा सब पार्ट पडतात. मिल्किंग स्टेज, ग्रेन कंटेन हॅव्हिंग अ मिल्की कन्सिस्टन्सी, धान्य लागले पण ते कवळं असते, तुम्ही बोटानं दाबलं तर त्यातनं दुधासारखा द्रव बाहेर येतो, त्याला आपण मिल्किंग स्टेज म्हणतो. डब स्टेज, द ग्रेन कंटेन हॅव अ डब कन्सिस्टन्सी,
ग्रेन स्टेज मिल्कच्या पुढची स्टेज असते, पण तरी पण दाबलं तुम्ही ग्रेन तर थोडंसं चिकट चिकट द्रव बाहेर पडतो. डब म्हणजे इनमॅच्युअर असते, फुल मॅच्युअर होते. वॅक्सी राईट, ग्रेन हॅव्हिंग वॅक्सी अपेअरन्स, त्याच्यावर थोडासा मेनासारखी शाईन किंवा चककी येते. आणि फुल राईट, फुल राईट म्हणजे काय, ग्रेन कंटेन हार्ड, म्हणजे ग्रेन हार्ड बनतात, कडक बनतात. तोंडात टाकले तर क्रॅकिंग नॉईस येतो, कड 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 असा आवाज येतो. किंवा डेड राईट, ग्रेन राईट हार्वेस्टिंग. डेड राईट म्हणजे काय, पूर्ण वाढ झालेली आहे. तर या प्लॉटमध्ये या पुन्हा सब स्टेजेस येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिटिकल ग्रोथ स्टेज मध्ये इथे दिलेत बघा, मी क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस एक तुम्हाला मी एकच मिनिट. तर क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस तुम्हाला इथे दिलेले आहेत बघा. इथं फोटो मध्ये तुम्हाला दिसते इमर्जन्स माझे बघा कसं उगवून आलेला आहे प्लांट. एक नंबरला मध्ये बघा 3 लीफ स्टेज, 3 पानं आहेत. 5 लीफ स्टेज बघा 1 2 3 4 5 पानं आहेत. त्यानंतर ग्रोईंग पॉईंट डिफरन्सिएशन, ग्रोईंग पॉईंट ओपन झाला बघा, इथं ओपन झाला. ओके. त्यानंतर फ्लॅग लीफ स्टेज, फ्लॅग लीफ स्टेज म्हणजे बघा झेंड्यासारखं पान असते असं एक उंच वाढतं, त्याला आपण म्हणतो फ्लॅग लीफ स्टेज. ओके, फ्लॅग लीफ स्टेज. एकच मिनिट. त्याच्यानंतर बूट. ओके, बूट म्हणजे फ्लावरिंग यायच्या अगोदरची जी स्टेज असते ती बूट म्हणतो आपण त्याला, बूट स्टेज. ओके. त्याच्यानंतर ही खूप सिंपल आहे बरं का, छान आहे. डायग्राम मध्ये तुम्हाला सगळं कळतंय 5व्या नंबरची. त्यानंतर येते फ्लावरिंग. ओके, फ्लावरिंग, फ्लावरिंग आलंय बघा. सॉफ्ट डब स्टेज, सॉफ्ट म्हणजे काय, ग्रेन इमॅच्युअर असतात, म्हणजे त्यातनं मिल्की सबस्टन्स बाहेर पडतो, दुधासारखा पदार्थ. त्यात हार्ड डब स्टेज, हार्ड म्हणजे ग्रेन कडक होतात. ओके. आणि शेवटची फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी हार्वेस्टिंग साठी रेडी आहे. तर ह्यातल्या काही व्हेजिटेटिव्ह आहेत, काही ग्रेन फिलिंग आहेत. या स्टेजेस सगळ्या दाखवल्यात बरं का. आता काय प्रत्येक स्टेजलाच पाणी मिळालं पाहिजे अशातला भाग नाही. ह्यातलं इमर्जन्सला एकदा भेटलं बस झालं, फ्लॅगलिफ स्टेजला एकदा भेटलं पाणी बस झालं, फ्लावरिंगला आणि जे सॉफ्ट डप आणि हार्ड डप आहे ना त्याच्यामध्ये एकदा, असं 4 वेळा जरी पाणी भेटलं प्लांटला तरी हे सफिशियंट आहे. त्याच्यानंतर पल्सेस, pulses or green legume by virtual utilization of soil moisture very efficient and hence require less number of irrigation. Okay, as compared to the cereal. तर सिरियलच्या कंपॅरिझन मध्ये पल्सेसची लाईफ सायकल खूप कमी असते. पल्सेसची लाईफ किती असते, 3 महिन्यामध्ये तर असते. ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, हे सोयाबीन 3.5 ते 3.5 महिने, म्हणजे 80 85 90 दिवसामध्ये लाईफ कम्प्लीट करतात. त्यामुळे पल्सेस मध्ये ग्रेन स्टेजेस खूप कमी असतात. These crops therefore find a space in cropping pattern in area with the limited water resources, normally grown without any irrigation in most part of India. Unless the rainfall distribution is very unfavorable, legume grown in a rabi summer season, however, depending upon the irrigation, most of the legume does not require irrigation at early vegetative stage. तर लेग्युमिनस कसं असतंय, कमी वेळामध्ये येतं आणि त्याच्या स्टेजेस तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत, ब्रांचिंग, फ्लावरिंग आणि ग्रेन डेव्हलपमेंट. त्यामुळे त्याला जास्त पाणी पण लागत नाही. ओके. Vegetative, it may be do not more harm good by interfering with the nodulation and oxygen requirement of the root at this stage. These crop profit from irrigation during the flowering आणि pot development. तर पल्सेस मध्ये फ्लावरिंग आणि पॉट डेव्हलपमेंट ह्या सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. त्यांना पाणी भेटलं त्या स्टेजला तरी भरपूर झालं. त्यानंतर ऑइलसीड. आता ऑइलसीडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ऑइलसीड ऑक्युपाय अप्रॉक्सिमेटली 25% ऑफ द टोटल एरिया ऑफ इंडिया. इंडियामध्ये जवळपास 25% एरिया हा ऑइलसीडने घेतलाय. पण दुर्दैवानं आपल्याकडं वी आर ओनली फोकसिंग ऑन द कॅश क्रॉप लाईक शुगर केन. आपण काय करतोय, शुगर केनलाच जास्त पाणी देतो किंवा राईस किंवा व्हीट, आणि वी आर निग्लेक्टिंग द ऑइलसीड क्रॉप. आणि ऑइलसीड क्रॉप जे आहेत सोयाबीन, ग्राउंडनट, सेसॅमम, सनफ्लावर, त्यांना तेवढं आपण पाणी दिलं जात नाही किंवा देत नाही. ऊसामधनं राहिलं तर किंवा गव्हामधनं राहिलं तर आपण काही प्रमाणामध्ये पाणी त्यांना देतो. ओके. त्यामुळे ऑइलसीडला का नाही
इट इज ऑलवेज अ व्हेरी लिमिटेड अमाऊंट ऑफ मॉइश्चर. पाणी खूप कमी भेटतं आणि ऑइलसीडची इल्ड येत नाही. लोक काय म्हणतात ऑइलसीडचं उत्पन्न येत नाही आणि ते ऑइलसीड काय परवडत नाही. अरे जर तुम्ही पाणीच देणार नाही त्याला तर ते परवडणार कसं? These crops are mostly taken the rainfed, but their yield could not be boosted substantially if grown under the irrigated condition, especially in arid and semi-arid area on the light type of soil. Irrigation requirement is mainly based on the soil moisture deplication levels. Depending on the rainfall during the growing season, irrigation at 50% available moisture level is found to produce the high yield. Okay. तर तुम्हाला मी इरिगेशन मध्ये पण सांगितलं होतं, पाणी 50% पेक्षा कमी झालं सॉइल मधलं मॉइश्चर हे लगेच इरिगेशन द्यायचं. वाट बघत बसायची नाही की 20-25% येऊ द्यायचं. फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेज आर ऑल्सो टू बी मोस्ट रिस्पॉन्सिव्ह इन ऑइलसीड. ऑइलसीड कसा असतो, फ्लावरिंग आणि फ्रुटिंग ह्या किंवा ग्रेन सेटिंग किंवा पॉट डेव्हलपमेंट स्टेजला उत्पादन पण कमी येतं. ओके. आता इथं बघा क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस मी वेगळ्या क्रॉपच्या दिलेले आहेत. त्यापैकी क्रॉप आता एक 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 त्याचं नाव, त्याची वॉटर रिक्वायरमेंट आणि क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस हे सगळं तुम्हाला सांगतो. आहे ओके. सिरियल नंबर 1 क्रॉप आहे स्वारगम. त्याची वॉटर रिक्वायरमेंट आहे 40 ते 45 हेक्टर पर सेंटीमीटर. ओके. त्याची वॉटर रिक्वायरमेंट आहे 40 ते 45 हेक्टर पर सेंटीमीटर. ओके. त्यापेक्षा कमी असली तरी चालते पण एवढी कमीत कमी लागते. वॉटर रिक्वायरमेंट मध्ये इरिगेशन पण आहे बरं का, आणि पावसाचं पडलेलं पाणी दोन्ही पकडलं जातं. प्रीमोडियल इनिशिएशन म्हणजे उघड आलेली स्टेज 28 ते 30 दिवसानंतर येतं. एक पाणी द्यावं. फ्लॅग लीफ. ओके. पान दिसायला लागलं झेंड्यासारखं एक उंच, ते 50 ते 55 दिवसानंतर येतं. नंतर फ्लावरिंग स्टेज 70 ते 75 दिवसानंतर येते आणि ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज 90 ते 95 दिवसानंतर येते. तर ज्वारीला जर तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल, आता शक्यतो सगळ्यालाच माहिती ज्वारी हे ड्रायलँड एरियामध्येच लावतात, कमी पाणी असेल त्याच वेळेस ज्वारी लावली जाते. तर कमीत कमी ह्या 4 स्टेजला तरी ज्वारीला पाणी दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर राईस. आता राईस तर सगळ्यांना माहिती आहे सेमी एक्वेटिक प्लांट आहे. तर काही भागामध्ये विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये भाताच्या शेतात काय पाणी साठवून ठेवत नाहीत, एवढं पाणी नाही आपल्याकडे. मग तिथं काय केलं जातं, वॉटर रिक्वायरमेंट ऑफ राईस 90 to 130 हेक्टर पर सेंटीमीटर, 90 ते 130 हेक्टर पर सेंटीमीटर वॉटर रिक्वायरमेंट आहे. त्यामध्ये अर्ली टिलरिंग स्टेज 20 ते 25 दिवसानंतर येते, म्हणजे फुटे फुटायच्या सुरुवातीला. पॅनिकल इनिशिएशन ओके 40 ते 45 दिवसानंतर येते. फ्लावरिंग 70 ते 75 दिवसानंतर येते. आणि डब स्टेज थोडासा इमॅच्युअर राईस 90 ते 95 दिवसानंतर येते. कमीत कमी या 4 स्टेजला तुम्ही इरिगेशन देणं गरजेचं आहे. मी पुन्हा रिपीट करतो, कोकणामध्ये जो भात लावला जातो किंवा साऊथ इंडियामध्ये जो भात लावला जातो तिथं कंटिन्युअसली शेतामध्ये पाणी हे 10 ते 15 सेंटीमीटर साठवलेलंच असतं. पण आपल्याकडे जो भात लावला जातो तिथं पाणी ह्या स्टेजला देणं गरजेचं आहे. कोकणात तर काय पाणी साठलेलंच असते. त्यानंतर येतो पर्ल मिलेट, ज्याला आपण बाजरी म्हणतो. वॉटर रिक्वायरमेंट आहे 25 ते 30 हेक्टर पर सेंटीमीटर. साहजिकच आहे, ज्वारीपेक्षा बाजरीला पाणी कमीच लागतं, का ड्रायलँड क्रॉप आहे. ओके. तर टिलरिंग, फ्लावरिंग आणि ग्रेन फिलिंग या 3 स्टेज आहेत बाजरीमध्ये. तर टिलरिंग येते 20 ते 25 दिवसानंतर डेज आफ्टर सोईंग. फ्लावरिंग येते 50 ते 55 दिवसानंतर डेज आफ्टर सोईंग. आणि ग्रेन फिलिंग स्टेज येते 60 ते 65 दिवसानंतर डेज आफ्टर सोईंग. ओके. त्यानंतर मुळात बाजरीला पावसाची जेव्हा बाजरी येते शक्यतो लोक काय पाणी देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण असं येईल तुमच्याकडे तर कमीत कमी पाऊस पडत नसेल आणि ड्राय स्पेल पडला असेल तर ह्या स्टेजला तरी पाणी द्यावं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेज. मेजची वॉटर रिक्वायरमेंट आहे जी आहे त्याची वॉटर रिक्वायरमेंट आहे 50 ते 55 हेक्टर सेंटीमीटर. आता ज्वारी आणि बाजरीपेक्षा मक्याला थोडस जास्त पाणी लागतं, मक्याला खत पण जास्त लागतात, थोडस खादाड पीक आहे. ओके. सीडिंग म्हणजे उगवून येणे 20 ते 25 ते 30 दिवसापर्यंतची स्टेज येते, पाण्याने फुटतात. टॅसलिंग जो तोरा येतो तो 45 ते 50 दिवसानंतर. ओके. मेल फ्लावर ज्याला आपण म्हणतो. फ्लावरिंग सिल्किंग स्टेज म्हणजे कणीस लागणे कर्नल्स 60 ते 65 दिवसानंतर.
आणि ग्रेन डेव्हलपमेंट 75 ते 80 दिवसानंतर कंसामध्ये ग्रेनची डेव्हलपमेंट होणे. ओके सॉरी, ह्या स्टेजेस आहेत क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. त्याच्यानंतर ग्राउंडनट. ओके, भैमुग. भैमुगामध्ये वॉटर रिक्वायरमेंट 40 ते 45 हेक्टर पर सेंटीमीटर असते ग्राउंडनट मध्ये. आणि त्याच्या स्टेजेस आहेत ब्रांचिंग. ओके ओके, ऑब्लिक फ्लावरिंग. इथं स्पेलिंग मिस्टेक झाले, माझा लोवरिंग शब्द झालाय चुकून, ते फ्लावरिंग पाहिजे, करेक्ट करीन पुन्हा. 25 ते 30 दिवसानंतर. ओके, फ्लावरिंग आहे ते. एकच मिनिट लगेच कलेक्ट करतो. तर फ्लावरिंग ग्राउंडनट मध्ये आहे. त्याच्यानंतर पेक फॉर्मेशन आणि पॉट डेव्हलपमेंट. तर ब्रांचिंग नंतर फ्लावरिंग जवळपास अंदाजे 1 महिन्यानंतर ब्रांचिंग नंतर फ्लावरिंग यायला चालू होतं. पेक फॉर्मेशन 45 ते 50 दिवसानंतर येतात, पेक्स दिसतात. सगळ्याला माहिती ग्राउंडनटला फुलंवर लागतात पण शेंगा खाली लागतात. जिओट्रॉफिक मुवमेंट मुळे ते पेग आहे तो जमिनीमध्ये आतमध्ये जातो. पुढच्या स्लाइड्स मध्ये. आणि पॉट डेव्हलप 65 ते 70 दिवसानंतर त्याला शेंगा लागतात, त्या जमिनीच्या खाली लागतात. जर जमिनीच्या वर राहिलं तर शेंगा लागत नाही. ओके, हिरव्या पडतात पेग्स त्याचे, अल्कोहोल डेव्हलप होतं त्याच्यामध्ये, ग्रीनिंग होतं, ग्रीनिंग. त्याच्यानंतर सोयाबीनची वॉटर रिक्वायरमेंट आहे 30 ते 35 हेक्टर पर सेंटीमीटर. ओके, त्याच्या स्टेजेस आहेत ब्रांचिंग 30 ते 35 दिवसानंतर, फ्लावरिंग स्टेज 45 ते 50 दिवसानंतर, आणि पॉड फिलिंग स्टेज 60 ते 70 दिवसानंतर सोयाबीनचं. आणि त्यानंतर येतो सनफ्लावर, सूर्यफूल. तर सीडिंग म्हणजे उगवून येणे 15 ते 20 दिवसानंतर. बड इनिशिएशन, पहिल्यांदा छोटस बड, आता सूर्यफूल सगळ्यांनी बघितलेलं आहे, कॅप्सूल लागतं त्यावरच्या, बड 30 ते 45 दिवसानंतर. फ्लावरिंग म्हणजे मोठं फुल दिसून येणे. आणि ग्रेन डेव्हलपमेंट 60 ते 65 दिवसानंतर. आता तुम्ही सगळ्यांनी फ्लावरिंग आपल्या कॉलेजमध्ये सूर्यफूल बघितलेलं आहे येता जाता, सोयाबीन बघितले, ग्राउंडनट बघितले, ज्वारी, बाजरी. बऱ्यापैकी सगळे क्रॉप्स तुम्ही जर दाखवून घेता, जर आपलं कॉलेज चालू असतात तर तुम्हाला मी खाली फील्डवर नेऊनच प्रॅक्टिकल दाखवलं असतं, पण आता काय कोविडमुळे इलाज नाही, जाऊ दे मरू दे आता, तो काय विषय नको. त्यानंतर कॉटन, वॉटर रिक्वायरमेंट 18 to 19 हेक्टर पर सेंटीमीटर. कापसाची जी वॉटर रिक्वायरमेंट आहे ती 80 ते 90 हेक्टर पर सेंटीमीटर आहे. इरिगेटेड क्रॉप आहे कॉटन, आणि 6 महिन्याचं पीक आहे, त्यामुळे थोडीशी 6 म्हणजे ऍक्च्युली 6 नाहीये, 4.5 ते 5 महिने लागतात, पण 6 म्हणतो आपण. ब्रांचिंग 35 ते 40 दिवसानंतर. फ्लावरिंग स्टेज 60 ते 70 दिवसानंतर. बॉल इनिशिएशन 80 ते 90 दिवसांमध्ये, म्हणजे बोंड लागणे. आणि बॉल डेव्हलपमेंट, कापूस उमलायच्या अगोदरची, उमलण्याच्या वेळेची 120 ते 130 दिवसानंतर. आणि तिथनं मग बोंड उमलत राहतात. ओके, कापसाचे बोंड काय ऍट टाइम सगळे उमलत नाहीत, स्टेप बाय स्टेप उमलत राहतात. त्याच्यानंतर रेड ग्राम मधली वॉटर रिक्वायरमेंट आहे 40 ते 45 हेक्टर पर सेंटीमीटर. वॉटर रिक्वायरमेंट जी आहे रेड ग्रामची ती 40 ते 45 हेक्टर पर सेंटीमीटर. तूर पण 4.5 ते 5 महिन्याचं पीक आहे, पण हे काही इरिगेटेड नाही, म्हणजे इतकं पाण्याची गरज नाही तुरीला. मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची आणि तुरीची लागवड पावसाच्या पाण्यावरच लोक करतात. ब्रांचिंग 35 ते 40 दिवस. फ्लावरिंग स्टेज 70 ते 80 दिवस. आणि पॉट डेव्हलपमेंट स्टेज 100 ते 110 दिवस. आणि तिथनं पुढे त्याला मॅच्युअर व्हायला अजून एक 20-30 दिवस लागतात. त्यामुळे तूर जे आहे ते 4-4.5 महिन्याचं पीक आहे. ओके, त्यानंतर ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम. ओके, ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम. ओके, त्याची पण वॉटर रिक्वायरमेंट अशीच आहे 30 ते 35. ब्रांचिंग स्टेज 30 ते 35 दिवसानंतर येते. फ्लावरिंग 55 ते 60 दिवस. आणि पॉट फिलिंग स्टेज 70 ते 75 दिवसानंतर आहे. ओके, आता तुम्हाला एक पुढचा फोटो दिसेल. ओके, आता बऱ्याच मुलांच्या मनामध्ये शंका असतात, पॅनिकल. हे बघा पॅनिकल, फ्लावरिंगच्या वेळेस जे फुटून येतं ते पॅनिकल. फ्लॅग लीफ दिसली का? पॅनिकलच्या शेजारी जे पान आहे, पॅनिकलच्या शेजारचं जे पान आहे त्या फ्लॅग लीफ आहे. झूम करून बघा, व्यवस्थित मोबाईल मध्ये लक्ष देऊन बघा. फ्लॅग लीफ. ओके, लीफ शीट, जिथनं पान बाहेर पडतं त्याला लीफ शीट म्हणतात. क्लम म्हणजे बघा, जमिनीतनं जिथनं झाड बाहेर पडतं, पहिलं पान फुटतं त्याला क्लम म्हणतो. आणि रूट सिस्टम. ओके, ठीक आहे. आणि इकडे एक मी दाखवलेलं आहे लीफ ब्लेड.
सेकंड लीफ आणि फर्स्ट लीफ, झाडाची फर्स्ट लीफ. ओके, दिसतंय का? ज्वारीचं मोठं प्लांट पण आणि बारकं प्लांट पण. पॅनिकल, फ्लॅग लीफ, लीफ शीट, क्लम्प आणि रूट सिस्टम. त्याचा फोटो दाखवलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला या स्टेजेस व्यवस्थित समजायला सोप्या जातील. त्यानंतर ग्राउंडनटचं पेग फॉर्मेशन आणि पॉट डेव्हलपमेंट दिसतं इथं. ओके, जे छोटे छोटे दिसत आहेत पिवळ्या कलरचे, आधी अलीकडचा फोटो बघा, पिवळ्या कलर दिसतंय का इथं? एक मिनिट. हा बघा, मी आता इथं सर्कल आउट केलेला आहे, दिसला का पॉइंट? पिवळं फ्लावर. आणि हे बघा पेग्स आहेत, दिसतं बघा स्क्रीनवर तुम्हाला. मी निळ्या कलरची लाईनिंग करतोय, हे बघा हे पेग्स आहेत, दिसला का? हे पेग्स. ओके, आणि हे पॉट डेव्हलपमेंट. ही आहे अशी ही पॉट डेव्हलपमेंट. दिसल्या का स्टेजेस तुम्हाला आता? ठीक आहे. ओके, तर हे फ्लावरिंग, फुलं जमिनीच्या वर लागतात आणि नंतर या पेग जमिनीच्या मध्ये खाली जातात आऱ्या, आणि खाली हे बघतात शेंगा लागतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, एकच मिनिट थांबा, मला अॅनोटेट मध्ये इरेज करू दे, एकच मिनिट थांबा. आता हे बघा, टॅसलिंग, तोरा लागणे. हा तोरा लागलेला इथं, दिसला का? हा तोरा, टॅसलिंग. ओके, आणि कणीस. ओके, ग्रेन डेव्हलपमेंट बघा, हे कणीस लागून ही ग्रेन डेव्हलपमेंट झालेली आहे. ठीक आहे, दिसलं काय? क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस मक्याच्या. टॅसलिंग थोडा आधी लागतो, नंतर कणीस लागतं साईडला. ओके, त्याच्यानंतर इथं बघा, आता हे बघा कापसाच्या स्टेजेस तुम्हाला दिसतील. ओके, बघा हे व्हेजिटेटिव्ह ब्रांचिंग, हे ब्रांचिंग आहे. बघा हे मेन स्टेम आहे, तर दिली बघा इथं दिसते, इथं मेन स्टेम. ठीक आहे, द रिप्रोडक्टिव्ह फ्रुटिंग ब्रांच. बघा या ब्रांचवर बघा इथे फ्लावर लागलेले दिसतील काय? इथं पण तुम्हाला फ्लावर दिसतोय व्यवस्थित. हे व्हेजिटेटिव्ह स्टेज म्हणजे फुलोरा याच्या आधी असते ब्रांचिंग, आणि नंतर हे बघा फ्लावर आलेले आहेत पिवळ्या कलरचे, कॉटनचे. ओके, तर या कॉटनचे स्टेजेस आहेत क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. एका फांदीवर बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये फुलं लागलेली आहेत, भरपूर फुलं लागलेली आहेत. फ्लावर एका झाडावर 50-60 किती पण फुलं लागतात, आणि ऍट टाइम सगळे काय मॅच्युअर होत नाहीत. ओके, त्यानंतर पुढचे स्टेज दाखवतो मी तुम्हाला, स्टेजेसचे आता पुढे दाखवतो. ओके, हे बघा बॉल डेव्हलपमेंट, ही बोंड लागलेली आहे बघा, दिसली का? ही बोंड लागलेली आहेत. आणि हे आहे बॉल ब्रस्टिंग. हा बघा बॉल ब्रस्टिंग. ठीक आहे, हे जे आहे बॉल ब्रस्टिंग. ठीक आहे, म्हणजे हा कापूस उमललेला आहे, उमलतोय, याला म्हणायचं बॉल ब्रस्टिंग. ठीक आहे, तर ओके, त्याच्यानंतर कापसाच्या क्रिटिकल गोष्टी आहेत बघा, कापूस उमललेला दिसतोय तुम्हाला, संपतो. ओके, कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. काही शंका असतील तर विचारा. आहे का कोणाला काही शंका?